तर 2013 मधल्या कार्यकारिणीमध्ये काय ठराव मांडण्यात आलेत पाहूया। 2013 मधील राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठराव बघूया। पहिला ठराव, शिवसेना प्रमुख हे पद पक्षातल्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला लावता येणार नाही, ही संज्ञा गोठवण्यात येते। दुसरा ठराव, शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्यात येते, त्यापदी उद्धव ठाकरे असतील, ही निवड 5 वर्षांसाठी असेल। तिसरा ठराव, कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यात येत आहे। चौथा ठराव, बाळासाहेब ठाकरेंकडील शिवसेना प्रमुख म्हणून असणारे सर्वाधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे देण्यात येत आहे। पाचवा ठराव, 31 उपनेत्यांपैकी 21 जागा निवडणूक प्रक्रियेतून तर उरलेल्या 10 जागा या शिवसेना पक्षप्रमुख नियुक्त करतील। तर 2013 प्रमाणेच आता 2018 मधील निवडणूक प्रक्रिया नेमकी काय होती तेही पाहूया। शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा, शिवसेना उपनेते 21 जागा अशी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली। शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी फक्त उद्धव ठाकरेंचा अर्ज होता। एकच अर्ज आल्यानं उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गीते यांची नेतेपदी निवड करण्यात आली।